नमस्कार. आपण रोज बाहेर पडताना कितीतरी काळजी घेतो, बरोबर ना? म्हणजे बघा, मास्क लावतो, शुद्ध पाणी प्यायचा प्रयत्न करतो, आपलं घर एकदम झाडून स्वच्छ ठेवतो. हे सगळं का? तर आपण आजारी पडू नये म्हणून. पण एका अगदी वेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचं काय? म्हणजे बघा, आपण बाहेरच्या प्रदूषणापासून धूळ, धूर, घाण या सगळ्यापासून स्वतःला वाचवतो. पण आपल्या मनात जे प्रदूषण साचते त्याचं काय? म्हणजे राग, ताण, मत्सर या अशा अदृश्य गोष्टींकडे आपलं लक्ष तरी जातं का? आणि खरं सांगायचं तर हे प्रदूषण कदाचित जास्त धोकादायक असू शकतं. तक्रारी, दुःख आणि भीती हे सगळं आहे मनाचं प्रदूषण, जे आपल्या आरोग्यावर नकळतपणे परिणाम करतं. तर मग नेमका काय परिणाम होतो याचा? विभाग 1, मानसिक प्रदूषणाचे परिणाम. चला तर मग बघूया की या मानसिक ओझ्याचा आपल्या शरीरावर नक्की काय आणि कसा परिणाम होतो. तर प्रश्न हा आहे की ह्या मनातल्या घाणीमुळे नेमकं घडतं तरी काय? आणि याची जी शारीरिक लक्षणं आहेत ना, ती कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखीची वाटतील. सततची डोकेदुखी, पोटात जळजळ किंवा ॲसिडिटी होणं, रात्री नीट झोप न लागणं, दिवसभर उगाच थकवा जाणवतो आणि हळूहळू असं वाटायला लागतं की आयुष्यातला आनंदच कुठेतरी हरवलाय. ही सगळी लक्षणं बऱ्याचदा आपल्या मानसिक अस्वस्थतेकडेच बोट दाखवतात. याचा अर्थ काय होतो माहितीये? अनेकदा होतं काय की आपलं शरीर आजारी पडतं, पण त्याचं खरं कारण असतं आपलं अस्वस्थ मन. आपण उपचार करतो शरीरावर, पण जे मूळ कारण आहे म्हणजे आपलं मन, तिकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. आणि हेच आपल्याला या सुंदर विचाराकडे घेऊन येतं, मन शांत असेल तर शरीर आपोआप बरे राहायला लागतं. बघा, किती मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ठीक आहे, समस्या तर आपण पाहिली, पण आता जरा उपायांबद्दल बोलूया, नाही का? विभाग 2, मन स्वच्छ करण्याचे उपाय. आणि चांगली गोष्ट ही आहे की यावरचे उपाय खरंच खूप सोपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आपल्याच हातात आहेत. तर मनाच्या शांतीसाठी ना ही एक सोपी पंचसूत्री वापरून बघता येते. पहिलं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा, कारण तो काढल्याशिवाय स्वतःला समजून घेणं शक्यच नाही. दुसरं, शांतपणे बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यांनी तणाव कमी व्हायला खूप मदत होते. तिसरं, कोणाशी तरी मन मोकळं करा, कारण भावना आतल्यात दाबून ठेवल्या की त्या जास्त त्रास देतात. चौथं, काहीतरी चांगलं ऐका, चांगलं वाचा. सकारात्मक विचारांनी मन एकदम ताजंतवानं होतं. आणि हो, पाचवं, जमेल तितकं हसत राहा, कारण हास्य हा खरंच मनावरचा सर्वोत्तम उपाय आहे. चला, आता आपण ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, उपचार आणि आपली जबाबदारी. आणि इथे एक फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपल्या शरीराला काही झालं तर त्यावर दुसरे उपचार करू शकतात. डॉक्टर आहेत, ते औषधं देऊ शकतात. पण आपलं मन, त्यावर तर आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपल्या मनाची काळजी घेण्याची जबाबदारी ही 100% आपलीच आहे. आणि आशा करूया की हा एक छोटासा विचार आपल्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. कारण शेवटी सुरुवात तर एका विचारानेच होते, नाही का? जाता जाता एकच प्रश्न. आजचा हा विचार आपलं मन थोडं हलकं करू शकेल का? या प्रश्नावर थोडा विचार करायला हवा.